श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग नमस्कार. जगातील प्रत्येक भक्ताला स्वामींच्या कृपेचा स्पर्श लाभो, प्रत्येक घरात सुख, शांती, समाधान आणि आनंद नांदो, हीच श्री स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. भक्त हो, आजचा हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे. त्यामुळे ही नम्र विनंती आहे की हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण देव कधी, कुठे आणि कोणत्या मार्गाने आपल्याला भेटेल हे कोणीही सांगू शकत नाही. कधी मंदिरातील घंटानादातून, कधी एखाद्या संताच्या वचनातून, कधी एखाद्या लहान मुलाच्या निरागस शब्दांतून, तर कधी अशाच एखाद्या साध्या वाटणाऱ्या संदेशातूनही परमेश्वर आपल्याशी संवाद साधत असतो. आज स्वामी समर्थ महाराजही या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात आले आहेत. म्हणून हा संदेश केवळ शब्द म्हणून ऐकू नका, तर स्वामींचा आशीर्वाद समजून श्रद्धेने स्वीकारा. कदाचित असा हा क्षण तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरेल. कदाचित आजपासून तुमच्या दुःखाचा शेवट आणि आनंदाची सुरुवात होईल. म्हणून मन शांत ठेवा, स्वामींचे नामस्मरण करा आणि या दिव्य विचारांमध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. भक्त हो, प्रत्येक माणूस आयुष्यभर सुखाच्या शोधात धावत असतो. पैसा मिळवतो, मान सन्मान मिळवतो, मोठे घर बांधतो, गाडी घेतो, अनेक नाती जोडतो, पण तरीही मनाला समाधान मिळत नाही. कारण सुख वस्तूंमध्ये नसते, ते आपल्या विचारांमध्ये असते. आनंद परिस्थितीत नसतो, तो आपल्या मनाच्या अवस्थेत असतो. आणि मन शांत कधी होते? जेव्हा आपण स्वतःला लोकांच्या मतांपासून मुक्त करतो. आज अनेक लोक स्वतःसाठी जगतच नाहीत, ते फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगतात. कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, समाज काय बोलेल, या भीतीमध्ये संपूर्ण आयुष्य निघून जाते. पण शेवटी लक्षात येते की ज्यांच्यासाठी आपण स्वतःला बदलत राहिलो, त्यांनाच आपल्या त्यागाची किंमत नव्हती. स्वामी समर्थ सांगतात, लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज मोठा असतो. जर तुमचे मन स्वच्छ असेल, तुमचे कर्म प्रामाणिक असेल आणि तुमचा हेतू चांगला असेल, तर लोकांनी काहीही बोलले तरी त्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका. कारण लोकांचे काम बोलणे आहे. आज ते तुमच्यावर टीका करतील, उद्या दुसऱ्यावर करतील. पण जो प्रत्येक टीकेला उत्तर देत बसतो, तो स्वतःचे आयुष्य जगायलाच विसरतो. म्हणून स्वामी म्हणतात, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःचे मन मजबूत करा. कारण मजबूत मन असलेला माणूस कोणत्याही वादळात ताठ उभा राहतो. भक्त हो, आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, प्रत्येक नाते कायमचे नसते. काही नाती जन्मभर साथ देतात, तर काही नाती केवळ काही काळासाठी आपल्या आयुष्यात येतात. काही लोक आपल्याला प्रेम देतात, तर काही लोक अनुभव देतात. काही लोक आपल्याला आनंद देतात, तर काही लोक आपल्याला जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकवून जातात. त्यामुळे एखादे नाते तुटले म्हणून स्वतःला दोष देऊ नका. एखाद्या व्यक्तीने साथ सोडली म्हणून आयुष्य संपले असे समजू नका. ज्याला तुमची किंमत नाही, त्याच्यासाठी स्वतःचे अश्रू वाया घालवू नका. कारण तुमची खरी किंमत फक्त स्वामी समर्थ जाणतात. तुम्ही किती संघर्ष केला, किती वेदना सहन केल्या, किती वेळा एकटे पडूनही पुन्हा उभे राहिलात, हे सर्व स्वामी पाहत असतात. स्वामी समर्थ सांगतात, एकटे राहायला शिका. कारण एकांत हा शाप नाही, तो आत्म्याची साधना आहे. जेव्हा माणूस एकटा राहतो, तेव्हा तो स्वतःला ओळखू लागतो. त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव होते. त्याला समजते की खरा आधार बाहेर नसून स्वतःच्या मनात आणि ईश्वराच्या कृपेमध्ये आहे. जो माणूस एकटा चालायला शिकतो, त्याला कोणाची भीक मागावी लागत नाही. त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याचे मन अधिक शांत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची श्रद्धा अधिक दृढ होते. आज अनेक लोक नात्यांमध्ये इतके गुंतून जातात की स्वतःचे अस्तित्वच विसरतात. दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगताना स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात. दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची स्वप्ने मारून टाकतात. पण जेव्हा तेच लोक साथ सोडून जातात, तेव्हा माणूस पूर्णपणे तुटून जातो. म्हणून स्वामी सांगतात, प्रेम करा, पण स्वतःला हरवू नका. नाती जपा, पण त्यांच्यामध्ये स्वतःचे आयुष्य कैद करू नका. कारण प्रत्येक नाते बदलू शकते, पण स्वामींचे नाते कधीच बदलत नाही. भक्त हो, आपल्या मनाला जे योग्य वाटते, जे सत्य वाटते आणि जे आपल्या आत्म्याला शांती देते, त्याच मार्गावर चालण्याचे धाडस ठेवा. प्रत्येक वेळी जग तुमच्या बाजूने उभे राहीलच असे नाही. अनेक वेळा तुम्हाला एकट्याने निर्णय घ्यावे लागतील. अनेक वेळा तुमच्यावर टीका होईल. तुमच्या चांगल्या कामातही चुका शोधल्या जातील. पण जर तुमचे मन स्वच्छ असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो.
लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला कमी समजू नका, कारण लोक तुमची परिस्थिती पाहतात पण तुमचा संघर्ष पाहत नाहीत. ते तुमचे हसू पाहतात पण तुमच्या डोळ्यांतील अश्रू पाहत नाहीत. ते तुमचे यश पाहतात पण त्या यशामागील जागून काढलेल्या रात्री पाहत नाहीत. म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या यशाची वेळही वेगळी आहे. स्वामी समर्थ प्रत्येक भक्तासाठी योग्य वेळ ठरवून ठेवतात. त्यामुळे संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सतत पुढे चालत राहा. आज जर तुम्ही दुःखी असाल, एकटे असाल, लोकांच्या शब्दांनी जखमी झाले असाल किंवा आयुष्याचा अर्थ हरवला आहे असे वाटत असेल, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभे राहील, तेव्हाही स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतील. म्हणून कोणत्याही परिस्थितीत विश्वास सोडू नका, कारण अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाचा क्षण नक्की येतो, आणि परीक्षा कितीही कठीण असली तरी स्वामींच्या कृपेने त्यातून मार्ग नक्की मिळतो. म्हणून भक्त हो, आजपासून एक निर्णय घ्या. लोकांच्या विचारांमध्ये आयुष्य घालवायचे नाही. दुसऱ्यांच्या शब्दांनी स्वतःचे मन दुखवून घ्यायचे नाही. जे योग्य आहे तेच करायचे. स्वतःवर प्रेम करायचे, स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवायची आणि प्रत्येक दिवस आनंदाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने जगायचा. कारण जीवन हे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान आहे. ते रडण्यात, तक्रारी करण्यात आणि लोकांच्या मतांच्या कैदेत घालवण्यासाठी नाही, तर स्वामींच्या नामस्मरणात, सत्कर्मात आणि आनंदात जगण्यासाठी आहे. भक्त हो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःच्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात देणे. आपण आनंदी राहायचे की दुःखी राहायचे, हे जर लोकांच्या वागण्यावर अवलंबून असेल तर आपण आयुष्यभर अस्थिर राहू. कारण लोकांचे मन, त्यांचे विचार आणि त्यांची वागणूक सतत बदलत असते. आज जो तुमचे कौतुक करतो, तो उद्या तुमच्यावर टीका करू शकतो. आज जो तुमच्या जवळ आहे, तो उद्या तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, स्वतःचा आधार स्वतः बना आणि माझ्यावर श्रद्धा ठेवा. जो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि स्वामींच्या कृपेवर अवलंबून राहतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. आपण अनेकदा पाहतो की एखादा कठोर शब्द, एखादी टीका किंवा एखाद्याचे दुर्लक्ष आपल्या मनाला इतके लागते की आपण दिवसेंदिवस त्याच विचारात राहतो. मनात पुन्हा पुन्हा तेच प्रसंग आठवत राहतात. त्याने असे का बोलले, तिने माझ्याशी असे का वागले, मी एवढे चांगले केले तरी मला समजून का घेतले नाही, अशा प्रश्नांनी मन भरून जाते. पण भक्त हो, स्वामी समर्थ विचारतात, तू दुसऱ्यांच्या शब्दांमध्ये अडकून स्वतःचे आयुष्य का वाया घालवतोस? ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत, त्यांचा विचार करून स्वतःलाच शिक्षा देण्यात काहीच अर्थ नाही. जे निघून गेले, ते निघून गेले. जे बदलता येत नाही, ते स्वीकारा. पण स्वतःचे मन तुटू देऊ नका. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात की मन जितके शांत, तितका देव अधिक जवळ असतो. सतत राग, मत्सर, अपेक्षा आणि लोकांविषयीचा विचार मनात ठेवला तर देवाचे नावही मनापासून घेता येत नाही. म्हणून मनातील नकारात्मक विचार हळूहळू सोडायला शिका. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आज मी कोणाच्याही बोलण्याने दुःखी होणार नाही. माझा दिवस स्वामींच्या नावाने सुरू होईल आणि स्वामींच्या कृपेवरच संपेल. हा छोटासा संकल्प तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. भक्त हो, एकटेपणाची भीती अनेकांना वाटते, पण लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक महान व्यक्तीने आयुष्यात काही काळ एकांत अनुभवला आहे. त्या एकांताने त्यांना कमकुवत केले नाही, तर अधिक मजबूत केले. एकांतामध्येच माणूस स्वतःशी संवाद साधतो, स्वतःच्या चुका मान्य करतो, स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून घेतो. म्हणून जर आज तुम्ही एकटे असाल, तर स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला गर्दीपासून दूर ठेवून तुमचे भविष्य अधिक सुंदर घडवत असतील. कारण प्रत्येक गोष्टीमागे त्यांची एक योजना असते आणि ती योजना आपल्या बुद्धीला लगेच समजत नाही. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील, गोड बोलतील, आश्वासने देतील आणि योग्य वेळ आली की निघून जातील. त्यांच्याबद्दल मनात कटुता ठेवू नका, कारण त्यांनी तुम्हाला एक मौल्यवान धडा दिला आहे. खरा आधार फक्त परमेश्वराचा असतो. माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण स्वामी समर्थांचे प्रेम आणि कृपा कधीच बदलत नाही. म्हणून मनुष्यावर प्रेम करा, पण परमेश्वरावर विश्वास ठेवा. कारण माणूस हात सोडू शकतो, पण स्वामी भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. आज या क्षणी जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, मनात वेदना असतील आणि भविष्याबद्दल चिंता असेल,
तर शांतपणे डोळे मिटा आणि स्वामींचे नाव घ्या. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताच मनातील भीती कमी होऊ लागते, कारण हे नाव केवळ शब्द नाही, तर अनंत भक्तांचा अनुभव आहे, विश्वास आहे आणि संकटातून बाहेर काढणारी दिव्य शक्ती आहे. श्रद्धा जिवंत असेल तर अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या कायमच्या राहत नाहीत. म्हणून भक्त हो, आजपासून एक नवीन सुरुवात करा. लोकांच्या मतांपेक्षा स्वामींच्या मार्गदर्शनाला महत्त्व द्या. दुसऱ्यांच्या टीकेपेक्षा स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. नात्यांमध्ये प्रेम ठेवा, पण स्वतःचे अस्तित्व हरवू देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक दिवस हा स्वामींनी दिलेली नवीन संधी आहे, या भावनेने आनंदाने जगा. कारण ज्या मनात श्रद्धा असते त्या मनात निराशेला जागा नसते, आणि ज्या घरात स्वामींचे नामस्मरण असते त्या घरात अंधार कायमचा टिकत नाही. भक्त हो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात की आयुष्य हे नदीसारखे असते. नदी कधीही एका जागी थांबत नाही. तिच्या वाटेत मोठमोठे दगड येतात, खोल दऱ्या येतात, वादळे येतात, पण ती प्रवाह थांबवत नाही. ती आपला मार्ग बदलते, पण आपले ध्येय सोडत नाही. अगदी तसेच आपल्या आयुष्यातही संकटे येतील, अपमान होईल, विश्वासघात होईल, काही जीवाभावाची माणसे दूर जातील, काही स्वप्ने अपूर्ण राहतील. पण म्हणून जीवन थांबवायचे नसते, कारण स्वामी समर्थांनी आपल्याला संकटांमध्ये रडण्यासाठी नाही, तर त्यातून उभे राहण्यासाठी जन्म दिला आहे. आज अनेक भक्त एकच प्रश्न विचारतात, स्वामी, मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच आयुष्यात इतके दुःख का? भक्त हो, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक दुःख हे शिक्षा नसते. अनेकदा ते आपल्या आत्म्याला अधिक मजबूत करण्यासाठी आलेले असते. सोने जसे अग्नी तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसेच माणूसही संकटांच्या आगीतून गेल्याशिवाय परिपक्व होत नाही. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच विनाकारण दुःख देत नाहीत. प्रत्येक वेदनेमागे एक मोठा अर्थ असतो, प्रत्येक अश्रूमागे एक नवीन पहाट दडलेली असते. आज जे तुम्हाला अन्याय वाटत आहे, त्याच गोष्टीबद्दल काही वर्षांनी तुम्ही स्वामींचे आभार मानाल, कारण त्या वेदनेनेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवलेला असेल. भक्त हो, आपण आयुष्यभर लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करतो, सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो, स्वतःचे दुःख लपवतो, स्वतःचे अश्रू पुसतो आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी काय होते, ज्यांच्यासाठी आपण एवढे केले त्यांच्याच मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण होतात. ते आपले प्रेम विसरतात, आपले त्याग विसरतात आणि फक्त आपल्या एका चुकीची आठवण ठेवतात. अशा वेळी मन खूप तुटते. वाटते, एवढे करूनही जर अशीच वागणूक मिळणार असेल तर चांगले राहण्याचा काय उपयोग? पण इथेच स्वामी समर्थ आपल्याला थांबवतात आणि प्रेमाने सांगतात, तू चांगले कर्म लोकांसाठी करू नकोस, ते माझ्यासाठी कर. लोक विसरतील, पण मी कधीच विसरणार नाही. स्वामींचे हे वचन प्रत्येक भक्ताने मनावर कोरून ठेवावे, कारण जगात असा एकही माणूस नाही ज्याला सर्वजण समजून घेतील. भगवान श्रीरामांनाही टीका सहन करावी लागली, श्रीकृष्णांनाही अपमान सहन करावा लागला, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज यांनाही समाजाने त्रास दिला. मग आपण सामान्य माणसे आहोत, आपल्यावर टीका होणारच. म्हणून टीका थांबवण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इतके मजबूत बनवा की टीकेचा तुमच्या मनावर परिणामच होणार नाही. भक्त हो, आजच्या काळात प्रत्येक जण मोबाईलमध्ये, सोशल मीडियामध्ये आणि दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करण्यात इतका व्यस्त झाला आहे की स्वतःचे आयुष्य जगायलाच विसरला आहे. दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःला दुःखी करून घेणे, दुसऱ्याचे यश पाहून स्वतःला अपयशी समजणे, दुसऱ्यांच्या दिखाव्यामुळे स्वतःच्या आयुष्याचा तिरस्कार करणे, ही आजच्या काळातील सर्वात मोठी चूक आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. देवाने प्रत्येकाला वेगवेगळा मार्ग दिला आहे. प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. प्रत्येकाच्या नशिबात वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्यामुळे दुसऱ्याचे आयुष्य पाहून स्वतःच्या नशिबावर नाराज होऊ नका. कधी कधी देव आपल्याला एकटे ठेवतो, कारण त्याला आपल्याला स्वतःची ओळख करून द्यायची असते. गर्दीमध्ये आपण स्वतःला विसरतो, पण एकांतात आपण स्वतःला शोधतो. अनेकांना वाटते की माझ्यासोबत कोणी नाही, पण भक्त हो, जर स्वामी समर्थ तुमच्या सोबत असतील तर तुम्ही कधीच एकटे नसता. लाखो लोकांची साथ मिळूनही मन रिकामे राहू शकते, पण स्वामींची कृपा मिळाली तर एकांत सुद्धा आनंदमय होतो. म्हणून एकटे पडल्यावर रडू नका. त्या वेळेचा उपयोग स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी करा. ज्या मनात स्वामींचे नाव असते त्या मनाला जगातील कोणतेही दुःख कायमचे हरवू शकत नाही.
लोकांच्या बोलण्याचे ओझे मनावर घेऊ नका, कारण लोक तुमच्या आयुष्याची पूर्ण कथा जाणत नाहीत. त्यांना तुमच्या संघर्षाची कल्पना नसते, त्यांनी तुमच्या वेदना अनुभवल्या नसतात. मग त्यांच्या शब्दांना इतके महत्त्व का द्यायचे? एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुकीचे मत बनवले तर त्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही. सत्याला वेळ लागतो, पण सत्याचा प्रकाश कधीच लपून राहत नाही. म्हणून शांत राहा, संयम ठेवा आणि तुमचे कर्म बोलू द्या. स्वामी समर्थ म्हणतात, जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळव. कारण बाहेरच्या लढाया जिंकणे सोपे आहे, पण मनातील भीती, राग, अहंकार, अपेक्षा आणि दुःख यांच्यावर विजय मिळवणे कठीण आहे. जो स्वतःच्या मनाला जिंकतो तोच खऱ्या अर्थाने विजेता असतो. म्हणून दररोज स्वतःला विचारा, आज मी कोणाला दोष दिला की स्वतःमध्ये सुधारणा केली? आज मी लोकांच्या बोलण्यामुळे दुःखी झालो की स्वामींच्या नावाने मन शांत केले? आज मी दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो की स्वामींवर विश्वास ठेवला? भक्त हो, लक्षात ठेवा, आयुष्य खूप छोटे आहे. ते कोणाच्या मतांचा कैदी बनून जगू नका. प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःलाच सांगा, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही अपमान झाला, तरी मी खचणार नाही. कारण माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे आहेत. ही भावना मनात जागी झाली की जगातील कोणतेही संकट तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. म्हणून भक्त हो, आजचा हा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस ठरवा. भूतकाळातील दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करा. लोकांचे कटू शब्द वाऱ्यावर सोडून द्या. स्वतःच्या मनावर प्रेम करा, स्वतःच्या आत्म्याचा आदर करा, सत्याच्या मार्गावर चालत राहा आणि प्रत्येक श्वासासोबत एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नामच तुमच्या जीवनातील अंधार दूर करून नव्या प्रकाशाची पहाट घेऊन येईल. भक्त हो, आयुष्यातील सर्वात मोठे दुःख कोणते असेल तर ते पैशाची कमतरता नाही, संपत्तीचा अभाव नाही किंवा मान सन्मान न मिळणेही नाही. सर्वात मोठे दुःख म्हणजे आपल्या मनाची शांतता हरवणे. कारण मन अस्वस्थ असेल तर जगातील सर्व सुखे असूनही माणूस आनंदी राहू शकत नाही. पण मन शांत असेल तर अगदी साध्या झोपडीत राहणारा माणूसही समाधानाने झोपू शकतो. म्हणून स्वामी समर्थ सर्वप्रथम आपल्या मनाची काळजी घ्यायला शिकवतात. ते सांगतात, ज्या गोष्टींमुळे मन अस्वस्थ होते त्या गोष्टींपासून हळूहळू दूर व्हा. ज्या लोकांमुळे आत्मविश्वास कमी होतो त्यांच्यावर अवलंबून राहू नका. आणि ज्या विचारांमुळे श्रद्धा कमकुवत होते ते विचार मनात साठवून ठेवू नका. भक्त हो, आपण अनेकदा भूतकाळाला घट्ट धरून बसतो. वर्षानुवर्षे जुने प्रसंग आठवत राहतो. अमुक व्यक्तीने माझा अपमान केला, अमुक व्यक्तीने विश्वासघात केला, अमुक वेळी मला मदत मिळाली नाही, म्हणून आजही मनात दुःख जिवंत ठेवतो. पण एकदा विचार करा, त्या घटना संपून कित्येक वर्षे झाली असतील, बदलला नसेल तर फक्त तुमच्या मनातील तो भाव. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले ते कदाचित आनंदात जगत असतील, पण तुम्ही मात्र त्या आठवणींच्या कैदेत स्वतःलाच शिक्षा देत आहात. स्वामी समर्थ सांगतात, जुन्या जखमांना रोज उघडले तर त्या कधीच भरत नाहीत. म्हणून जे झाले ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. क्षमा करणे म्हणजे चुकीला मान्यता देणे नाही, क्षमा करणे म्हणजे स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे होय. आजच्या काळात माणूस लोकांमध्ये राहतो पण मनाने खूप एकटा आहे. घरात माणसे आहेत, नाती आहेत, मित्र आहेत, पण मन मोकळे करून बोलण्यासाठी कोणी नाही. प्रत्येक जण स्वतःच्या समस्या घेऊन जगत आहे. अशा वेळी अनेक जण निराश होतात. त्यांना वाटते, माझे ऐकणारे कोणीच नाही. पण भक्त हो, स्वामी समर्थ नेहमी ऐकत असतात. तुम्ही शब्दांनी बोललात किंवा अश्रूंनी बोललात, स्वामींना सर्व समजते. तुमच्या हृदयातील प्रत्येक वेदना त्यांना कळते. म्हणून जेव्हा जग तुमचे ऐकत नाही तेव्हा स्वामींशी बोला. त्यांच्या समोर मन मोकळे करा. कारण जिथे माणसांची समज संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. भक्त हो, जीवनात प्रत्येक वेळी उत्तर द्यावेच असे नाही. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. लोक तुम्हाला चुकीचे समजतील, तुमच्यावर आरोप करतील, तुमच्या स्वभावाचा गैरसमज करतील. पण प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसलात तर आयुष्य स्पष्टीकरण देण्यातच निघून जाईल. सत्याला आवाज चढवावा लागत नाही. सत्य शांत असते, पण काळाच्या ओघात ते स्वतःच सिद्ध होते. म्हणून संयम ठेवा. तुमच्या चांगुलपणाचा पुरावा देण्यापेक्षा तुमचे कर्म बोलू द्या. स्वामी समर्थ सांगतात, जे खरे आहेत त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि जे खोटे समजतात त्यांना स्पष्टीकरण पटत नाही. तुमच्या आयुष्यात काही माणसे अशी येतील जी फक्त तुमचा उपयोग करतील.
काम असेपर्यंत जवळ राहतील आणि काम संपले की दूर निघून जातील. सुरुवातीला हे पाहून मनाला वेदना होतात, पण हळूहळू समजते की प्रत्येक माणूस कायमचा नसतो. काही जण आपल्याला प्रेम देण्यासाठी येतात, तर काही जण विवेक शिकवण्यासाठी येतात. म्हणून कोणाच्या जाण्याने स्वतःला संपलेले समजू नका. स्वामी समर्थ कधी कधी काही माणसे आपल्या आयुष्यातून दूर करतात, कारण पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करत असतात. आपण मात्र त्या जाणाऱ्या माणसांनाच धरून बसतो आणि स्वामींनी ठेवलेल्या नव्या आनंदाकडे पाहतही नाही. भक्त हो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. आणि ज्याच्या मनात सतत तक्रार आहे तो कितीही श्रीमंत असला तरी गरीबच आहे. म्हणून रोज सकाळी उठल्यावर जे नाही त्याची चिंता करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. श्वास आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, श्रद्धा आहे, स्वामींचे नाव घेण्याची संधी आहे, यापेक्षा मोठे भाग्य कोणते? कृतज्ञतेने जगणाऱ्या भक्ताच्या आयुष्यात स्वामींची कृपा अधिकाधिक वाढत जाते. म्हणून भक्त हो, आजपासून एक संकल्प करा. कोणाच्या कटू शब्दांनी मन खचू देणार नाही. कोणाच्या दुर्लक्षामुळे स्वतःची किंमत कमी समजणार नाही. कोणाच्या जाण्यामुळे आयुष्य थांबवणार नाही. आणि कोणत्याही संकटात स्वामींचा हात सोडणार नाही. कारण ज्या भक्ताच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असते, त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधीच विझत नाही. अंधार कितीही गडद असो, स्वामींची कृपा प्रकाश बनून मार्ग दाखवतच राहते. भक्त हो, जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या दुःखातून जात असतो. कोणाच्या चेहऱ्यावर हसू दिसते म्हणून तो आनंदी आहे असे समजू नका. अनेकजण आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवून हसत असतात. अनेकजण स्वतःच्या वेदना मनाच्या खोल कप्प्यात बंद करून जगत असतात. म्हणून कोणाचेही आयुष्य पाहून त्याचा हेवा करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी लढाई सुरू असते जी फक्त त्यालाच माहीत असते. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या जीवनाचा हेवा करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोध. कारण देवाने प्रत्येकाला वेगवेगळी परीक्षा दिली आहे. ज्याची परीक्षा जितकी कठीण, त्याच्यावर स्वामींचा विश्वास तितकाच मोठा असतो. भक्त हो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जिथे माणूस बाहेरून खूप श्रीमंत दिसतो, पण आतून खूप गरीब असतो. मोठे घर आहे, महागडी गाडी आहे, बँकेत पैसा आहे, पण मनात शांती नाही. दुसरीकडे एखादा गरीब माणूस 2 वेळच्या भाकरीवर समाधानाने जगतो, कारण त्याच्या मनात श्रद्धा आहे. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, संपत्तीपेक्षा समाधानी मन अधिक मौल्यवान आहे. पैसा आवश्यक आहे, पण तोच जीवनाचा उद्देश नाही. पैसा घर बांधू शकतो, पण घरातील प्रेम विकत घेऊ शकत नाही. पैसा औषध आणू शकतो, पण आरोग्य देऊ शकत नाही. पैसा अनेक माणसे जवळ आणू शकतो, पण खरी माणसे निर्माण करू शकत नाही. म्हणून धन कमवा, पण त्यासाठी मन गमावू नका. अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी लेखतो. दुसऱ्याचे कौतुक करतो, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मी काहीच करू शकत नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही असे विचार मनात येतात. पण भक्त हो, हे विचार स्वामींवरील विश्वास कमकुवत करतात. कारण ज्याने तुम्हाला जन्म दिला, ज्याने तुम्हाला बुद्धी दिली, ज्याने तुम्हाला संघर्ष करण्याची शक्ती दिली, तो परमेश्वर तुमच्यावर विश्वास ठेवतो. मग तुम्ही स्वतःवर विश्वास का ठेवत नाही? लक्षात ठेवा, प्रत्येक मोठा प्रवास एका छोट्या पावलापासून सुरू होतो. प्रत्येक मोठे यश अनेक छोट्या प्रयत्नांचे फळ असते. म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका. स्वामी समर्थ सांगतात, अपेक्षा जितक्या कमी तितके दुःख कमी. आपण प्रत्येक नात्याकडून, प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक परिस्थितीकडून खूप अपेक्षा ठेवतो. आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की मन तुटते. पण जर आपण प्रेम निस्वार्थ केले, मदत निस्वार्थ केली आणि चांगले कर्म फळाची अपेक्षा न ठेवता केले, तर मन कधीच दुःखी होत नाही. कारण अपेक्षा ही अनेक दुःखांचे मूळ असते. स्वामींचा भक्त देण्यावर विश्वास ठेवतो, मागण्यावर नाही. तो प्रेम करतो, पण बदल्यात प्रेमाची अट ठेवत नाही. तो मदत करतो, पण प्रसिद्धीची इच्छा बाळगत नाही. भक्त हो, लक्षात ठेवा, देव आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना पाहत असतो. तुमच्या डोळ्यांतून पडलेला प्रत्येक अश्रू, तुमच्या मनातील प्रत्येक वेदना, तुमची प्रत्येक प्रार्थना आणि तुमचे प्रत्येक सत्कार स्वामी समर्थांच्या दृष्टीआड जात नाही. अनेक वेळा आपल्याला वाटते की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण स्वामी शांत असतात म्हणजे ते दूर आहेत असे नाही. ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही. बीजाला अंकुर फुटण्यासाठी, रोप वाढण्यासाठी आणि झाड फळ देण्यासाठी वेळ लागतो. तसेच आपल्या प्रार्थनांनाही योग्य वेळ असते. त्यामुळे अधीर होऊ नका, श्रद्धा ठेवा.
स्वामी योग्य वेळी योग्य तेच देतील. भक्त हो, जीवनात अशी वेळ येते की माणूस पूर्णपणे थकून जातो. शरीर थकते, मन थकते, नाती थकवतात, परिस्थिती थकवते. अशा वेळी अनेकजण हार मानतात. पण स्वामी समर्थ म्हणतात, हार मानण्याआधी एकदा माझे नाव घे. कारण जिथे तुमची शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. अनेक भक्तांच्या आयुष्यात असे चमत्कार घडले आहेत की जिथे सर्व मार्ग बंद झाले होते तिथे स्वामींनी नवीन मार्ग निर्माण केला. म्हणून संकट कितीही मोठे असले तरी आशा सोडू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भक्त हो, तुमच्या आयुष्यात जे लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांची किंमत ओळखा. कारण अनेकदा आपण दूर असलेल्या लोकांच्या मागे धावत राहतो आणि आपल्या जवळ असलेल्या प्रेमळ माणसांकडे दुर्लक्ष करतो. आई वडील, कुटुंब, खरे मित्र आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी माणसे ही स्वामींचीच देणगी असतात. त्यांना वेळ द्या, त्यांचा आदर करा आणि त्यांच्यासोबत प्रेमाने जगा. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच उपयोग होत नाही. म्हणून भक्त हो, आजपासून स्वतःशी एक वचन द्या. मी लोकांच्या मतांपेक्षा स्वामींच्या वचनांवर विश्वास ठेवीन. मी परिस्थितीपेक्षा श्रद्धेला मोठे मानेन. मी दुःखापेक्षा आशेला जवळ करीन. मी प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगेन आणि माझ्या प्रत्येक श्वासासोबत एकच नाम घेईन, श्री स्वामी समर्थ. कारण हे नामच मनाला धैर्य देते, संकटात आधार देते, निराशेत आशा देते आणि जीवनाला खरा अर्थ देते. भक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते सर्वच तुमच्या इच्छेप्रमाणे घडेल असे नाही. कारण आपल्याला फक्त आजचा दिवस दिसतो, पण स्वामी समर्थांना आपला संपूर्ण जीवनप्रवास दिसत असतो. म्हणूनच अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी हट धरतो, रात्रंदिवस प्रार्थना करतो, पण ती गोष्ट आपल्या हातून निसटून जाते. तेव्हा आपण निराश होतो, देवावर रागावतो आणि म्हणतो, स्वामी, माझी प्रार्थना तुम्ही ऐकलीच नाही. पण भक्त हो, काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की त्यावेळी जी गोष्ट मिळाली नाही तीच आपल्या भल्यासाठी होती. कारण स्वामी समर्थ भक्ताच्या इच्छेपेक्षा त्याच्या कल्याणाचा अधिक विचार करतात. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, प्रार्थना कर पण परिणाम माझ्यावर सोड. कारण आपण अनेकदा जे मागतो ते आपल्या मनाला आवडणारे असते, पण स्वामी जे देतात ते आपल्या जीवनासाठी योग्य असते. लहान मूल धारदार सुरी मागत असेल तर आई ती देत नाही. मूल रडते, हट करते, पण आईला माहीत असते की ही वस्तू त्याच्यासाठी धोकादायक आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही गोष्टी स्वामी मुद्दाम थांबवतात, काही नाती दूर करतात, काही संधी नाकारतात, कारण पुढे येणाऱ्या मोठ्या संकटापासून ते आपल्या भक्ताचे रक्षण करत असतात. भक्त हो, आज तुम्हाला जर कोणी समजून घेत नसेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल किंवा तुमच्या शांत स्वभावाला तुमची कमजोरी समजत असेल, तर त्याचे दुःख मनात ठेवू नका. शांत राहणारा माणूस कमकुवत नसतो, उलट त्याच्याकडे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्याची ताकद असते. रागाने उत्तर देणे सोपे असते, पण संयमाने शांत राहणे खूप कठीण असते. आणि हेच सामर्थ्य स्वामी समर्थ आपल्या भक्तामध्ये निर्माण करतात. लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक अशी जी तुमच्या यशावर टाळ्या वाजवतात आणि दुसरी अशी जी तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात. पहिल्या प्रकारच्या लोकांना हृदयात स्थान द्या आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठी मनात कटुता ठेवू नका. कारण दुसऱ्याच्या मत्सरामुळे तुमचा प्रकाश कमी होत नाही. सूर्य उगवल्यावर घुबडाला त्रास होतो म्हणून सूर्य उगवणे थांबवत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या प्रामाणिकपणामुळे किंवा प्रगतीमुळे काही लोकांना त्रास होत असेल तर त्याची चिंता करू नका. तुमचा मार्ग योग्य असेल तर स्वामी स्वतः तुमचे रक्षण करतील. भक्त हो, आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात की सर्व काही संपल्यासारखे वाटते. हातातील काम निघून जाते, जवळची माणसे दूर होतात, आर्थिक अडचणी वाढतात, शरीर साथ देत नाही आणि मनही खचून जाते. अशा वेळी एकच विचार मनात ठेवा, ही वेळ कायमची नाही. रात्र कितीही लांब असली तरी पहाट उगवतेच. पावसाचे ढग कितीही दाट असले तरी सूर्य पुन्हा चमकतोच. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील दुःखाचाही एक दिवस शेवट होणार आहे. फक्त त्या दिवसापर्यंत श्रद्धेचा हात सोडू नका. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे हरवले त्यासाठी रडू नकोस, कारण मी त्यापेक्षा चांगले काहीतरी तयार करत आहे. पण आपण इतके भूतकाळात अडकून पडतो की भविष्याने आणलेल्या आनंदाचे स्वागतच करू शकत नाही. म्हणून जे गेले त्याला जाऊ द्या, जे तुटले ते तुटू द्या. प्रत्येक तुटलेली गोष्ट पुन्हा जोडायचीच असते असे नाही. काही गोष्टी तुटतात कारण त्यानंतर स्वामी आपल्याला अधिक सुंदर, अधिक शांत आणि अधिक आनंदी जीवन देणार असतात. भक्त हो,
आज या क्षणी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, मी खरंच माझ्यासाठी जगतो आहे का? की अजूनही लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, नातेवाईक काय विचार करतील, याच विचारात माझे आयुष्य जात आहे? जर उत्तर दुसरे असेल तर आजच तो विचार बदलण्याची वेळ आली आहे. कारण जेव्हा तुम्ही लोकांच्या मतांनुसार जगता तेव्हा तुम्ही स्वतःचे आयुष्य जगतच नाही. पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालता तेव्हा प्रत्येक पाऊल शांततेकडे, समाधानाकडे आणि खऱ्या आनंदाकडे जाते. म्हणून भक्त हो, आजपासून एकच संकल्प करा, मी कोणाच्याही द्वेषाने बदलणार नाही, कोणाच्या कटू शब्दांनी तुटणार नाही, कोणाच्या नकारामुळे थांबणार नाही. मी माझे कर्म प्रामाणिकपणे करत राहीन, स्वामींचे नाम घेत राहीन आणि योग्य वेळ येईपर्यंत संयमाने वाट पाहीन. कारण ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्या जीवनात चमत्कार घडण्यासाठी फार वेळ लागत नाही. स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला समर्पित करा, त्यांच्या नावाचा जप करा, त्यांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस स्वतःला आठवण करून द्या, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे आहेत. ही एक भावना तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. भक्त हो, स्वामी समर्थ नेहमी एक अतिशय गहन गोष्ट शिकवतात. ते म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे घडत आहे त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा त्यातून तुला काय शिकायचे आहे हे समजून घे. कारण प्रत्येक प्रसंग हा शिक्षक असतो. प्रत्येक वेदना आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येते आणि प्रत्येक विश्वासघात आपल्याला योग्य आणि अयोग्य माणसांमधला फरक समजावून देण्यासाठी येतो. म्हणून दुःख आले की हे माझ्याच वाट्याला का असे म्हणू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, स्वामी मला या प्रसंगातून काय शिकवत आहेत? हा एक विचार तुमच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. भक्त हो, जगामध्ये सर्वात जास्त थकलेला माणूस तो नसतो जो दिवसभर मेहनत करतो. सर्वात जास्त थकलेला माणूस तो असतो जो सतत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करताना तो स्वतःचे अस्तित्व विसरून जातो. प्रत्येकाला हो म्हणताना स्वतःच्या मनाला अनेक वेळा नाही म्हणत राहतो. आणि एक दिवस असा येतो की तो आरशात स्वतःकडे पाहतो आणि स्वतःलाच ओळखू शकत नाही. कारण त्याने आयुष्यभर स्वतःसाठी जगण्याची संधीच दिलेली नसते. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांना आनंद दे पण स्वतःच्या आनंदाची हत्या करून नाही. कारण जो स्वतः आनंदी नाही तो दुसऱ्यांना खरा आनंद देऊच शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नाही, स्वतःच्या मनाचा आदर करणे हा अहंकार नाही, स्वतःला वेळ देणे ही चूक नाही. उलट जो स्वतःवर प्रेम करायला शिकतो तोच दुसऱ्यांवर निस्वार्थ प्रेम करू शकतो. भक्त हो, अनेक लोक तुमच्या जीवनात येतील, काही तुमच्या चेहऱ्यावर हसतील पण मनातून तुमच्या अपयशाची वाट पाहतील. काही तुमच्याशी गोड बोलतील पण पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीचे बोलतील. काही तुमच्या यशात सहभागी होतील पण तुमच्या दुःखात दिसणारही नाहीत. अशा लोकांमुळे निराश होऊ नका. कारण स्वामी समर्थ आधीच सांगतात की या जगात प्रत्येकजण तुमचा असणार नाही. म्हणून माणसांची ओळख त्यांच्या शब्दांवरून नाही तर त्यांच्या कृतीवरून करा. जो संकटात तुमच्या बाजूने उभा राहतो तोच खरा आपला असतो. लक्षात ठेवा भक्त हो, आयुष्यातील काही दरवाजे बंद होतात ते तुमचा मार्ग संपला म्हणून नाही, तर स्वामी तुम्हाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून थांबवत असतात. अनेक वेळा आपण बंद झालेल्या एका दरवाजासमोर उभे राहून रडत राहतो पण स्वामींनी उघडून ठेवलेला दुसरा सुंदर दरवाजा पाहायलाच विसरतो. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा निराश होऊ नका. मनात एकच विश्वास ठेवा, स्वामी माझ्यासाठी यापेक्षा अधिक चांगले काहीतरी ठेवून आहेत. भक्त हो, तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल की तुम्हाला कोणी समजून घेतले नाही, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला, तुमच्या प्रामाणिकपणाची थट्टा झाली, तर त्या सर्व गोष्टी स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण न्याय देण्याचे काम स्वामींचे आहे, सूट घेण्याचे काम भक्ताचे नाही. ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्याचा न्याय वेळ करेल. पण जर तुम्ही राग, द्वेष आणि सूड मनात ठेवला तर सर्वात जास्त नुकसान तुमच्याच मनाचे होईल. म्हणून माफ करा, विसरा आणि पुढे चला. क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, ती स्वतःच्या मनाच्या मुक्तीसाठी असते. स्वामी समर्थ म्हणतात, जग बदलण्याचा प्रयत्न करू नकोस, स्वतःचे मन बदल. कारण मन बदलले की जग बदलल्यासारखे वाटते. पूर्वी ज्या गोष्टींमुळे दुःख व्हायचे त्या गोष्टी आता हसत स्वीकारता येतात. पूर्वी ज्या लोकांच्या शब्दांनी मन तुटायचे त्याच शब्दांकडे आता दुर्लक्ष करता येते. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. बाहेरचे जग तसेच राहते
पण आपले मन बदलते आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. म्हणून भक्त हो, आजपासून स्वतःला एक वचन द्या. मी लोकांच्या मतांपेक्षा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवीन. मी प्रत्येक संकटात धैर्य ठेवीन. मी माझ्या चांगुलपणाचा त्याग करणार नाही. मी कोणाच्याही वाईट वागण्यामुळे स्वतः वाईट बनणार नाही. आणि प्रत्येक सकाळी उठल्यावर एकच विचार मनात ठेवीन, आजचा दिवस स्वामींनी मला दिलेली नवीन संधी आहे. आज मी आनंदाने जगेन, प्रेमाने वागेन आणि श्रद्धेने पुढे चालत राहीन. कारण भक्त हो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते योग्य दृष्टीने पाहायला शिकावे लागते. आणि ज्या दिवशी ही दृष्टी स्वामी समर्थांच्या कृपेने मिळते, त्या दिवशी माणसाला बाहेर सुख शोधावे लागत नाही. त्याच्या स्वतःच्या अंतःकरणातच आनंदाचा अखंड झरा वाहू लागतो. भक्त हो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची एक अतिशय मौल्यवान शिकवण सांगणार आहे. ही शिकवण जर तुम्ही मनापासून स्वीकारली तर आयुष्यातील अर्ध्याहून अधिक दुःख आपोआप दूर होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आनंदावर दुसऱ्याचा अधिकार देऊ नकोस. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे सार दडलेले आहे. आपण आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या हातात देऊन बसतो. एखाद्याने आपले कौतुक केले तर आपण आनंदी होतो, एखाद्याने टीका केली तर आपण दुःखी होतो. एखाद्याने फोन केला तर दिवस चांगला जातो, एखाद्याने दुर्लक्ष केले तर रात्रभर झोप लागत नाही. भक्त हो, हा आनंद नाही, हे मनाचे गुलामगिरी आहे. स्वामी समर्थांचा भक्त कधीच दुसऱ्याच्या शब्दांवर आपले सुख दुःख ठरवत नाही. त्याचा आनंद स्वामींच्या चरणाशी जोडलेला असतो, त्यामुळे जग काहीही बोलले तरी त्याच्या मनातील शांतता ढळत नाही. भक्त हो, आयुष्य हे खूप मोठे विद्यापीठ आहे. येथे प्रत्येक दिवस नवा धडा शिकवतो. पण दुर्दैवाने आपण धडा शिकण्याऐवजी तक्रार करण्यात वेळ घालवतो. माझ्याच आयुष्यात असे का घडले, मलाच एवढा त्रास का, माझ्या नशिबातच दुःख का, असे प्रश्न विचारत राहतो. पण कधी स्वतःला विचारतो का, या प्रसंगातून मला काय शिकायला मिळाले? स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक संकट हे तुमचा पराभव करण्यासाठी येत नाही. काही संकटे तुमच्या आत दडलेली शक्ती जागी करण्यासाठी येतात. समुद्र शांत असेल तर नावाडी तयार होत नाही. वादळे आली की त्याला दिशा, धैर्य आणि संयम शिकावा लागतो. त्याचप्रमाणे संकटे ही स्वामींची परीक्षा नसून तुमच्या सामर्थ्याची ओळख करून देणारी संधी असते. भक्त हो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? झाड फळांनी भरले की त्याच्यावरच सर्वाधिक दगड मारले जातात. रिकाम्या झाडाकडे कोणीही पाहत नाही. त्याचप्रमाणे जो माणूस चांगले काम करतो, प्रामाणिकपणे जगतो, सतत प्रगती करत असतो, त्याच्यावरच सर्वाधिक टीका होते. लोक त्याच्या चुका शोधतात, त्याच्या यशामागे नशीब आहे असे म्हणतात, त्याच्या कष्टांकडे दुर्लक्ष करतात. पण स्वामी समर्थ म्हणतात, दगड लागतात म्हणजे झाड चुकीचे नाही, ते फळांनी भरलेले आहे, याचेच ते लक्षण आहे. म्हणून टीका झाली म्हणून थांबू नका. लोक बोलत आहेत म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असे नाही. अनेक वेळा लोक बोलतात कारण त्यांना तुमच्यासारखे बनता येत नाही. भक्त हो, जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका, वेळ ही कोणासाठीही कायमसारखी राहत नाही. आज दुःख आहे तर उद्या आनंद येईल. आज अंधार आहे तर उद्या सूर्य उगवेल. आज अश्रू आहेत तर उद्या हसूही येईल. म्हणून कोणत्याही परिस्थितीला कायमची समजू नका. जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवसाची वाट पाहताना मनात अहंकार आणू नका, कारण स्वामी समर्थ नम्रतेवर प्रेम करतात. झाड जितके फळांनी भरते तितके ते अधिक झुकते. त्याचप्रमाणे माणूस जितका मोठा होईल तितका अधिक नम्र झाला पाहिजे. अनेक भक्त मला विचारतात, स्वामींची कृपा आहे हे कसे ओळखावे? भक्त हो, स्वामींची कृपा फक्त चमत्कारात नसते, ती तुमच्या श्वासात असते, तुमच्या धैर्यात असते, संकटातही हार न मानण्याच्या वृत्तीत असते, डोळ्यात अश्रू असूनही पुन्हा उभे राहण्याच्या शक्तीत असते. प्रत्येक वेळी पडूनही पुन्हा चालायला लावणारी जी अदृश्य शक्ती आहे तीच स्वामींची कृपा आहे. तुम्ही आजपर्यंत किती संकटांतून बाहेर पडलात, किती वेळा सर्व काही संपल्यासारखे वाटले, तरी पुन्हा नव्याने उभे राहिलात, हे तुमच्या एकट्याच्या ताकदीने झाले नाही. त्या प्रत्येक क्षणी स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे होते. भक्त हो, आजपासून एक गोष्ट नक्की करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मोबाईल पाहू नका. सर्वप्रथम स्वामींचे स्मरण करा. 2 मिनिटे शांत बसा, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका. लोकांच्या बोलण्याने माझा विश्वास डळमळू देऊ नका. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याची शक्ती द्या. भक्त हो,
विश्वास ठेवा, दिवसाची सुरुवात अशा प्रार्थनेने झाली तर दिवसातील अनेक संकटे आपोआप हलकी वाटू लागतील. लक्षात ठेवा, लोक बदलतील, नाती बदलतील, परिस्थिती बदलेल, शरीरही एक दिवस साथ सोडेल, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही, ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. म्हणून जगावर नाही, परिस्थितीवर नाही, माणसांवर नाही, तर स्वामींवर विश्वास ठेवा. कारण जग साथ सोडू शकते, पण स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. त्यांच्या दारी उशीर होईल, पण अंधार कायमचा राहणार नाही. त्यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणून भक्त हो, आजपासून आनंदाने जगा. लोकांच्या शब्दांचे ओझे मनावर ठेवू नका. स्वतःवर प्रेम करा, चांगले कर्म करत राहा, कोणाचे वाईट करू नका, कोणाचा हेवा करू नका, आणि प्रत्येक श्वासासोबत एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण या नामामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे की ती तुटलेल्या मनाला आधार देते, हरवलेल्या माणसाला दिशा देते आणि निराश झालेल्या भक्ताच्या जीवनात पुन्हा आशेचा प्रकाश निर्माण करते. भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात, माणसाने आयुष्यात सर्वात जास्त जपायचे असेल तर ते स्वतःचे मन जपावे. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, संपत्ती गेली तर पुन्हा उभी करता येते, नाती तुटली तरी नवीन नाती जोडता येतात. पण मन तुटले, आत्मविश्वास हरवला आणि जगण्याची उमेद संपली तर माणूस जिवंत असूनही आतून संपून जातो. म्हणून कोणत्याही माणसाला, कोणत्याही प्रसंगाला किंवा कोणत्याही गोष्टीला इतके महत्त्व देऊ नका की त्याच्यामुळे तुमच्या मनातील शांतता नष्ट होईल. लक्षात ठेवा, मनाची शांतता हीच ईश्वराने दिलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. भक्त हो, काही लोक आयुष्यात कायम तक्रार करत राहतात, माझ्याकडे हे नाही, माझ्या नशिबात ते नाही, देवाने मला काहीच दिले नाही. पण त्यांनी कधी थांबून विचार केला का की देवाने जे दिले आहे त्याचे मूल्य किती मोठे आहे? सकाळी डोळे उघडतात, श्वास चालू आहे, चालण्यासाठी पाय आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी आहे, प्रेम करणारे काही माणसे आहेत, आणि सर्वात मोठे म्हणजे स्वामी समर्थांचे नाव घेण्याचे भाग्य आहे. यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती? ज्याला कृतज्ञता शिकली, त्याच्या आयुष्यात दुःख आले तरी तो पूर्णपणे तुटत नाही. कारण त्याला माहीत असते की स्वामींनी जे दिले आहे तेही कृपा आहे आणि जे घेतले आहे त्यामागेही काहीतरी कल्याण दडलेले आहे. स्वामी समर्थ सांगतात, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नकोस, स्वतःला अधिक समजूतदार बनव. कारण जगात प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार वागणार आहे. काही जण प्रेम देतील, काही जण वेदना देतील, काही जण तुमच्या यशात आनंद मानतील, तर काही जण तुमच्या अपयशाची वाट पाहतील. पण या सर्वांमध्ये तुम्ही कसे राहता हे तुमच्या हातात आहे. जर दुसऱ्याच्या रागामुळे तुम्हीही रागीट झालात, दुसऱ्याच्या कटू शब्दांमुळे तुम्हीही कटू झालात, तर फरक काय राहिला? स्वामींचा भक्त परिस्थिती बदलली तरी स्वतःचा स्वभाव बदलत नाही. तो चांगुलपणा सोडत नाही, कारण त्याला माणसांसाठी नाही तर स्वामींसाठी चांगले राहायचे असते. भक्त हो, जीवनात एक अशी वेळ येते की ज्या लोकांसाठी आपण सर्वस्व दिले तेच लोक आपल्याला विसरून जातात. ज्यांच्यासाठी आपण झोप गमावली, ज्यांच्यासाठी आपण स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, तेच लोक आपल्या भावनांची किंमत करत नाहीत. अशा वेळी मनाला खूप वेदना होतात. पण स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, ज्याला तुझी किंमत नाही त्याच्या मागे तुझे आयुष्य वाया घालवू नकोस. कारण ज्याने हिऱ्याची किंमत ओळखली नाही त्यामुळे हिरा कधी काचेचा होत नाही. त्याचप्रमाणे लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमचे मूल्य कमी होत नाही. तुमची खरी किंमत स्वामी जाणतात. भक्त हो, तुम्ही कधी नदीकाठी बसून वाहणारे पाणी पाहिले आहे का? नदी मागे वळून पाहत नाही, वाटेत दगड आले तरी ती थांबत नाही, झाडांची पाने पडली, माती मिसळली तरी ती पुढेच वाहत राहते. कारण तिला माहीत असते की तिचे ध्येय समुद्र आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही अनेक लोक भेटतील, काही साथ देतील, काही सोडून जातील, काही प्रेम देतील, काही जखमा देतील. पण तुम्ही तुमचा प्रवास थांबवू नका. तुमचे ध्येय स्वामींच्या कृपेने अधिक चांगले माणूस बनणे हे असले पाहिजे. जे गेले त्यांना जाऊ द्या, जे राहिले त्यांचे आभार माना, आणि जे येणार आहे त्याचे स्वागत श्रद्धेने करा. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक दिवस हा नवा जन्म आहे. काल जे झाले ते आज बदलता येणार नाही, पण आज जे कराल त्यावर उद्या अवलंबून आहे. म्हणून कालच्या चुका आजच्या आनंदावर राज्य करू देऊ नका. काल कोणी दुखावले असेल तर आज माफ करा. काल अपयश आले असेल तर आज पुन्हा प्रयत्न करा. काल मन खचले असेल तर आज स्वामींचे नाम घ्या. कारण जो प्रत्येक सकाळी नव्याने उभा राहतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ समजतो. भक्त हो,
लक्षात ठेवा, आयुष्याची लांबी महत्त्वाची नाही, तर आयुष्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. किती वर्षे जगलात यापेक्षा कसे जगलात हे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या जाण्यानंतर लोकांनी तुमच्या संपत्तीची नव्हे, तर तुमच्या स्वभावाची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या मदतीची आणि तुमच्या चांगुलपणाची आठवण ठेवली पाहिजे. हेच खरे जीवनाचे यश आहे. आणि हे यश फक्त स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्यांनाच मिळते. म्हणून भक्तहो, आज या क्षणी मनातील सर्व भीती, सर्व चिंता, सर्व दुःख आणि सर्व अपेक्षा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला लोकांना नाही तर तुम्हाला प्रसन्न करायचे आहे. माझ्या जीवनात कितीही वादळे आली तरी माझा विश्वास डळमळू देऊ नका. माझ्या मनात श्रद्धा, माझ्या ओठांवर तुमचे नाम आणि माझ्या कर्मात प्रामाणिकपणा कायम राहू द्या. विश्वास ठेवा भक्तहो, ज्या दिवशी ही प्रार्थना मनापासून होईल, त्या दिवशी तुमच्या जीवनात एक अद्भुत शांतता निर्माण होईल. मग लोकांचे बोलणे मनाला लागणार नाही, अपयश तुम्हाला तोडू शकणार नाही आणि कोणतीही परिस्थिती तुमचा आनंद हिरावून घेऊ शकणार नाही. कारण त्या क्षणी तुमच्या हृदयात फक्त एकच शक्ती कार्यरत असेल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यापेक्षा स्वतःला मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण जग जिंकणारे अनेक असतात, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणारे फार थोडे असतात. आज माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असते, पण मनात असंख्य वेदना दडलेल्या असतात. ओठांवर गोड शब्द असतात, पण हृदयात एकटेपणाची खोल जखम असते. कारण त्याने आयुष्यभर लोकांसाठी जगण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःच्या मनाचा आवाज कधी ऐकलाच नाही. भक्तहो, तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण इतके दुःखी का होतो? कारण आपण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणूस आपल्या मनासारखा वागावा, प्रत्येक नाते कायम टिकावे, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे, प्रत्येक दिवस आनंदाचा असावा, अशी अपेक्षा आपण करतो. पण जीवनाचा नियम वेगळा आहे. येथे बदल अटळ आहे. ऋतू बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात आणि कधी कधी आपले विचारही बदलतात. मग या बदलांवर राग करून काय मिळणार? म्हणून स्वामी समर्थ सांगतात, जे बदलता येत नाही ते शांतपणे स्वीकार आणि जे बदलता येते त्यासाठी धैर्याने प्रयत्न कर. हाच खऱ्या जीवनाचा मंत्र आहे. भक्त हो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती कायमची राहणार नाही. काही लोक फक्त काही दिवसांसाठी येतात, काही महिने सोबत राहतात, काही वर्षे आपले वाटतात, पण शेवटी प्रत्येक जण आपापल्या वाटेने निघून जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या आनंदाचे केंद्र बनवू नका. कारण माणसे बदलू शकतात, पण स्वामी समर्थ कधी बदलत नाहीत. त्यांचे प्रेम कधी कमी होत नाही, त्यांची कृपा कधी संपत नाही. म्हणून माणसांवर प्रेम करा, पण मनाचे सिंहासन फक्त स्वामींसाठी राखून ठेवा. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करत बसतात. त्याच्याकडे मोठे घर आहे, तिच्याकडे खूप पैसा आहे, त्याला एवढा मान आहे, माझ्याकडे काहीच नाही. पण भक्त हो, तुलना करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त त्यांचे हसू दिसते, त्यामागचा संघर्ष दिसत नाही. तुम्हाला त्यांचे यश दिसते, पण त्यासाठी त्यांनी किती अश्रू गाळले हे दिसत नाही. म्हणून दुसऱ्याचे आयुष्य पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. देवाने प्रत्येकासाठी वेगळा मार्ग आणि वेगळी वेळ निश्चित केलेली आहे. स्वामी समर्थ कधीही कोणत्याही भक्तावर अन्याय करत नाहीत. योग्य वेळ आली की प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ मिळते. भक्त हो, आणखी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. जेव्हा आयुष्यात खूप वेदना येतात, तेव्हा दोन मार्ग असतात. एक म्हणजे त्या वेदनांमध्ये बुडून जाणे आणि दुसरा म्हणजे त्या वेदनांमधून स्वतःला अधिक मजबूत बनवणे. स्वामी समर्थांचा भक्त दुसरा मार्ग निवडतो, कारण त्याला माहिती असते की प्रत्येक दुःखानंतर आनंदाचा सूर्य उगवणारच आहे. जसे रात्र कितीही काळी असली तरी पहाट अटळ असते, तसेच तुमच्या आयुष्यातील अंधारही कायमचा राहणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे माझा आशीर्वाद लपलेला आहे. कधी तो आशीर्वाद आनंदाच्या रूपात येतो, तर कधी कठीण अनुभवाच्या रूपात. पण दोन्ही तुमच्या कल्याणासाठीच असतात. म्हणून संकट आले की घाबरू नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहेत? हा प्रश्न तुम्हाला निराशेतून बाहेर काढेल. भक्त हो, जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे समाधान. ज्याच्याकडे समाधान आहे, तो गरीब असूनही श्रीमंत आहे, आणि ज्याच्याकडे समाधान नाही, तो करोडपती असूनही गरीबच आहे. म्हणून दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी किती लोकांना आनंद दिला? किती वेळा स्वामींचे नाम घेतले?
किती वेळा रागाऐवजी शांतता निवडली? किती वेळा दुसऱ्याला माफ केले? हे प्रश्न तुमचे जीवन बदलून टाकतील. म्हणून भक्त हो, आजपासून एक नवीन सवय लावा. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आज मी लोकांच्या बोलण्याने दुःखी होणार नाही. आज मी माझ्या मनाला शांत ठेवणार. आज मी माझ्या कर्मावर लक्ष देणार. आज मी कोणाशीही तुलना करणार नाही. आज मी स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणार. असा दिवस जगणारा माणूस हळूहळू बाहेरच्या जगावर अवलंबून राहत नाही. त्याला आनंद बाहेर सापडत नाही, तर स्वतःच्या अंतःकरणात सापडतो. आणि शेवटी भक्त हो, हे कधीही विसरू नका, तुम्ही कितीही एकटे वाटत असला, कितीही दुःखी असला, कितीही लोकांनी तुम्हाला नाकारले असले, तरी एक शक्ती अशी आहे जी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा. त्या कृपेवर विश्वास ठेवा, त्या नामाचा आधार घ्या आणि जीवनातील प्रत्येक पाऊल श्रद्धेने टाका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. जिथे स्वामी असतात तिथे पराभव कायमचा राहत नाही. आणि जिथे प्रेम, संयम आणि विश्वास असतो तिथे जीवन आपोआप सुंदर बनते. भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ही संकटांची नसते, तर मनाची असते. कारण संकट काही दिवसांचे असते, पण मनात निर्माण झालेली भीती, निराशा आणि अस्वस्थता अनेक वर्षे माणसाला त्रास देत राहते. म्हणून स्वामी प्रथम मनाला बळकट करण्याचा उपदेश करतात. ज्याचे मन स्थिर आहे त्याला बाहेरचे वादळ काहीही करू शकत नाही. पण ज्याचे मनच डळमळीत आहे त्याला अगदी छोटी अडचणी पर्वतासारखी वाटते. भक्त हो, आपण अनेकदा स्वतःला विचारतो, माझ्या आयुष्यात एवढे दुःख का? पण कधी असा विचार केला का की या दुःखामुळे मी किती शहाणा झालो? जे दुःख आपण कधी शाप समजत होतो तेच पुढे जाऊन आपली सर्वात मोठी ताकद बनते. ज्याने अपमान सहन केला असतो तो दुसऱ्यांचा अपमान करत नाही. ज्याने गरिबी अनुभवली असते तो दुसऱ्यांच्या वेदना समजू शकतो. ज्याने विश्वासघात पाहिला असतो तो नात्यांची खरी किंमत ओळखतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जखमांवर रडू नकोस, त्यांच्यातून निर्माण झालेल्या सामर्थ्याकडे पाह. भक्त हो, जीवनात काही माणसे अशी भेटतात की त्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्यांच्यासाठी आपण वेळ देतो, प्रेम देतो, मदत करतो, त्यांचे दुःख आपले समजतो. पण एक दिवस तेच माणसे आपल्याला विसरून जातात. त्या क्षणी मनात वेदना निर्माण होते. परंतु स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, ज्याने तुला सोडले त्याच्यासाठी रडू नकोस, कारण मी अजून तुझ्यासोबत आहे. हा विचार मनात रुजला की एकटेपणाची भीती संपते. कारण भक्ताला समजते की जगाची साथ तात्पुरती आहे, पण स्वामींची साथ कायमची आहे. भक्त हो, आजच्या काळात लोक चेहरा पाहून निर्णय घेतात, कपडे पाहून माणसाची किंमत ठरवतात, पैशावरून आदर देतात आणि स्वार्थ संपला की नातेही संपवतात. पण स्वामी समर्थ कधीच बाह्य रूप पाहत नाहीत. ते तुमच्या मनातील भावना पाहतात, तुमची प्रामाणिकता पाहतात. तुम्ही कोणाला किती मदत केली, किती वेळा स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले, किती वेळा स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न दिले, याचा हिशेब स्वामी ठेवत असतात. म्हणून लोकांनी तुमच्या चांगुलपणाची दखल घेतली नाही तरी निराश होऊ नका. स्वामींच्या दारी एकही चांगले कर्म वाया जात नाही. स्वामी समर्थ म्हणतात, धीर धार, योग्य वेळ येत आहे. पण भक्त हो, सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वाट पाहणे. आपण लगेच परिणाम पाहू इच्छितो. आज नामस्मरण केले तर उद्या चमत्कार व्हावा, आज प्रार्थना केली तर उद्याच संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा असते. पण निसर्गाचा नियमच वेगळा आहे. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही. आईच्या पोटी बाळ 9 महिने वाढते. सूर्योदयालाही ठरलेली वेळ असते. मग आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींनाही वेळ लागणारच. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा ठेव आणि घाई करू नकोस. मी योग्य वेळी योग्य तेच देईन. भक्त हो, आजपासून स्वतःला एक प्रश्न रोज विचारा, मी आज कोणासाठी चांगले केले? कारण दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पसरवणारा माणूस स्वतः कधीच अंधारात राहत नाही. एखाद्याला दिलासा देणारे 2 शब्द, एखाद्या गरजूला केलेली छोटी मदत, एखाद्या दुःखी माणसाच्या डोळ्यात आणलेले हसू, हेच खरे स्वामींची सेवा आहे. मंदिरात जाऊन नमस्कार करणे महत्त्वाचे आहेच, पण त्याहून मोठी पूजा म्हणजे एखाद्याच्या मनाला आधार देणे. भक्त हो, जीवनात कितीही मोठे व्हा, पण नम्रता कधी सोडू नका. कारण फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. अहंकार माणसाला लोकांपासून दूर करतो, पण नम्रता माणसाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. आज तुमच्याकडे यश आहे, उद्या नसू शकते. आज तुमच्याकडे पैसा आहे, उद्या कमी होऊ शकतो.
पण जर तुमच्याकडे चांगुलपणा, श्रद्धा आणि नम्रता असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे खरे वैभव हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून भक्त हो, आजचा हा संदेश मनात कायमचा जतन करा. लोकांच्या मतांमध्ये स्वतःला हरवू नका. कोणाच्या नकारामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. एकटे राहण्याची भीती बाळगू नका. कारण जो स्वतःच्या मनात स्वामींना स्थान देतो तो कधीच एकटा राहत नाही. तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामींचे नाम असू द्या. प्रत्येक निर्णयात विवेक असू द्या. प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा असू द्या. आणि प्रत्येक संकटात एकच विश्वास असू द्या, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच स्वामी समर्थांची अमूल्य शिकवण आहे. ही शिकवण ज्याने जीवनात उतरवली त्याचे आयुष्य बाहेरून नाही तर आतून बदलू लागते. त्याच्या मनात शांतता निर्माण होते, विचारात सकारात्मकता येते, चेहऱ्यावर समाधान झळकते आणि त्याच्या प्रत्येक पावलावर स्वामींच्या कृपेची अनुभूती मिळू लागते. भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात, तू जे शोधत आहेस ते बाहेर नाही, ते तुझ्या अंतःकरणात आहे. पण माणूस आयुष्यभर सुखाचा शोध बाहेर घेत राहतो. कधी पैशामध्ये सुख शोधतो, कधी नात्यांमध्ये, कधी प्रसिद्धीत, तर कधी लोकांच्या कौतुकामध्ये. पण ज्या दिवशी हे सर्व मिळते त्या दिवशीही मन रिकामेच राहते. कारण खरे सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये नसते तर मनाच्या समाधानात असते. आणि ते समाधान फक्त स्वामींच्या चरणाशी जोडलेल्या भक्तालाच प्राप्त होते. भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात तुमच्याबद्दल चुकीचा विचार करणारे लोक कायम असतील. तुम्ही कितीही चांगले वागा, कितीही प्रामाणिक राहा, कितीही मदत करा, तरी काही लोक तुमच्यात दोषच शोधतील. कारण त्यांच्या डोळ्यांत प्रेम नसते तर मत्सर असतो. अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. सूर्य कितीही प्रकाश देत असला तरी डोळे बंद करणाऱ्याला प्रकाश दिसत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या मनात नकारात्मकता भरलेली आहे त्याला तुमचा चांगुलपणाही दिसणार नाही. म्हणून तुमचा वेळ आणि ऊर्जा अशा लोकांवर खर्च करू नका. स्वामी समर्थ सांगतात, तुझा वेळ अमूल्य आहे. तो राग करण्यात, द्वेष करण्यात, भूतकाळ आठवण्यात किंवा दुसऱ्यांविषयी वाईट विचार करण्यात वाया घालवू नका. कारण प्रत्येक क्षण हा स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे. आजचा दिवस पुन्हा कधीच परत येणार नाही. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना मनात पश्चात्ताप नसावा. आज कोणाला दुखावले नाही, कोणाचा हेवा केला नाही, कोणाचे वाईट चिंतले नाही आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहिलो, एवढे समाधान मिळाले तरी दिवस सार्थकी लागला असे समजा. भक्त हो, अनेक वेळा देव आपल्याला उत्तर देत नाही असे वाटते. आपण प्रार्थना करतो, नवस करतो, स्वामींचे नाम घेतो, पण परिस्थिती बदलत नाही. अशा वेळी श्रद्धा डळमळू लागते. पण लक्षात ठेवा, स्वामींचे मौन म्हणजे नकार नसतो. अनेक वेळा ते आपल्या संयमाची परीक्षा घेत असतात. जे फळ लवकर पिकते ते लवकर खराबही होते, पण जे हळूहळू तयार होते त्याची गोडी आयुष्यभर टिकते. म्हणून तुमच्या जीवनात उशीर होत असेल तर निराश होऊ नका. उशीर म्हणजे अंधार नाही, तो योग्य वेळेची तयारी असते. स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावरून ठरवू नकोस. एखाद्याने तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही कमी होत नाही. एखाद्याने दुर्लक्ष केले म्हणून तुमचे मूल्य कमी होत नाही. समुद्रातून एक बादली पाणी काढले म्हणून समुद्र रिकामा होत नाही. त्याचप्रमाणे काही लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाचे वैभव कमी होत नाही. तुमचे मूल्य तुमच्या स्वभावात आहे, तुमच्या संस्कारात आहे, तुमच्या श्रद्धेत आहे आणि तुमच्या कर्मात आहे. भक्त हो, आजपासून स्वतःसाठी जगायला शिका. याचा अर्थ स्वार्थी व्हा असा नाही, तर स्वतःच्या मनाचा आदर करा. स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या आत्म्याचे ऐका. प्रत्येक वेळी स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगू नका. कारण रिकाम्या घागरीतून दुसऱ्याला पाणी देता येत नाही. प्रथम स्वतःचे मन आनंदी ठेवा, स्वतःला स्वामींच्या नामाने भरून घ्या, मग त्या आनंदाचा वाटा इतरांनाही द्या. आणखी एक गोष्ट भक्त हो, कधीही स्वतःच्या चांगुलपणाची लाज बाळगू नका. आजच्या जगात अनेकजण म्हणतात की चांगले राहून काही उपयोग नाही. पण हा विचार चुकीचा आहे. चांगुलपणा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ कधी माणसांकडून मिळते तर कधी स्वामी स्वतः देतात. म्हणून कोणीतरी तुमच्याशी वाईट वागले म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका. फुलाचा सुगंध चिखलात पडला तरी बदलत नाही. तसेच स्वामींच्या भक्ताचा स्वभावही परिस्थितीने बदलता कामा नये. भक्त हो, शेवटी एकच गोष्ट सांगतो. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला, कितीही संकटे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी एक क्षणही असे समजू नका की तुम्ही एकटे आहात. कारण ज्या क्षणी संपूर्ण जग तुमच्याकडून दूर जाते त्या क्षणी स्वामी समर्थ तुमच्या अधिक जवळ येतात. ते शांतपणे तुमच्या अश्रूंना पाहत असतात,
तुमच्या प्रार्थना ऐकत असतात आणि योग्य वेळ येताच तुमच्या जीवनात असा प्रकाश आणतात की मागील सर्व दुःख लहान वाटू लागते. म्हणून भक्त हो, विश्वास ठेवा. लोकांवर नाही, परिस्थितीवर नाही, नशिबावरही नाही, तर श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा. कारण त्यांची कृपा असेल तर बंद दरवाजे उघडतात, अशक्य गोष्टी शक्य होतात, तुटलेले मन पुन्हा हसायला शिकते आणि हरवलेले आयुष्य पुन्हा नव्याने फुलू लागते. भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात काही गोष्टी सोडून दिल्याशिवाय काही मोठ्या गोष्टी मिळत नाहीत. पण आपण सोडायला तयारच नसतो. जुने दुःख सोडत नाही, जुन्या आठवणी सोडत नाही, आपला अपमान करणारी माणसे मनातून काढत नाही, आणि मग म्हणतो की मनाला शांती का मिळत नाही. भक्त हो, ज्या घरात रोज कचरा साठवला जातो, त्या घरात सुगंध कसा येणार. त्याचप्रमाणे ज्या मनात रोज राग, द्वेष, मत्सर, अपेक्षा आणि जुन्या वेदना साठवल्या जातात, त्या मनात स्वामींची कृपा कशी अनुभवता येणार. स्वामी समर्थ सांगतात, मन रिकामे कर, म्हणजे मी त्यात वास करीन. याचा अर्थ मनातून वाईट विचार, नकारात्मक भावना आणि निरर्थक चिंता दूर करा. कारण देवाला मोठ्या महालाची गरज नसते, त्याला निर्मळ मनाची गरज असते. म्हणून दररोज स्वतःच्या मनाची साफसफाई करा. जसे आपण घर झाडतो, तसेच मनही झाडले पाहिजे. कोणाबद्दल राग असेल तर तो स्वामींच्या चरणी ठेवा. कोणाबद्दल मत्सर असेल तर त्याऐवजी त्याच्या चांगुलपणासाठी प्रार्थना करा. कोणामुळे दुःख झाले असेल तर त्या व्यक्तीला स्वामींच्या स्वाधीन करा. कारण मन हलके झाले की जीवनही हलके वाटू लागते. भक्त हो, अनेक लोक विचारतात, स्वामींची खरी भक्ती म्हणजे काय. फक्त माळ जपणे, आरती करणे किंवा मंदिरात जाणे एवढीच भक्ती नाही. खरी भक्ती म्हणजे स्वामींनी सांगितलेले जीवनात उतरवणे. खोटे बोलण्याची वेळ आली तरी सत्याची साथ देणे, राग आला तरी संयम ठेवणे, दुसऱ्याचे वाईट करण्याची संधी असूनही चांगले वागणे, स्वतः दुःखी असूनही दुसऱ्याला धीर देणे, हीच खरी स्वामी सेवा आहे. कारण स्वामींना तुमच्या शब्दांपेक्षा तुमचे कर्म अधिक प्रिय असते. लक्षात ठेवा भक्त हो, प्रत्येक सकाळ तुमच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येते. पण आपण काय करतो, उठल्या उठल्या कालचेच दुःख आठवतो, कालचा अपमान आठवतो, कालची चिंता पुन्हा मनात आणतो. मग नवीन दिवस नवीन कसा वाटणार. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, काल संपला, तो माझ्या स्वाधीन कर. आजचा दिवस नवीन आहे, तो आनंदाने जग. हा विचार ज्याने स्वीकारला, त्याचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. भक्त हो, आयुष्य हे स्पर्धा नाही. दुसऱ्यांपेक्षा पुढे जाणे हेच यश नाही. खरे यश म्हणजे कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक शांत, अधिक संयमी, अधिक प्रेमळ आणि अधिक श्रद्धावान होणे. जर तुमच्यात रोज थोडा चांगला बदल होत असेल, तर समजा स्वामी तुमच्या जीवनात कार्य करत आहेत. कारण स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्कारात दिसत नाही, ती आपल्या स्वभावातील सुंदर बदलांमध्ये दिसते. आजपासून एक छोटी सवय लावा. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणाला आनंद दिला, कोणाला दुखावले, मी लोकांच्या बोलण्यामुळे दुःखी झालो का, की स्वामींच्या नावाने मन शांत केले. मी आज कृतज्ञ होतो का. हे प्रश्न तुम्हाला स्वतःशी जोडतील. आणि जो स्वतःशी जोडला जातो, तोच स्वामींशी खऱ्या अर्थाने जोडला जातो. भक्त हो, जगात सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय. कारण बाहेरच्या शत्रूला हरवणे सोपे असते, पण मनातील भीती, असुरक्षितता, अहंकार, अपेक्षा आणि निराशा यांना हरवणे कठीण असते. स्वामी समर्थांचा भक्त हाच प्रयत्न रोज करत असतो. तो प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो. तो कोणावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, तो स्वतःच्या कमतरतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून भक्त हो, आज या क्षणी एक निर्णय घ्या. आता लोकांच्या बोलण्याने जगायचे नाही. लोकांनी केलेल्या टीकेचे ओझे मनावर ठेवायचे नाही. स्वतःच्या आनंदाचा निर्णय दुसऱ्यांच्या हातात द्यायचा नाही. प्रत्येक दिवस स्वामींवर विश्वास ठेवून, प्रामाणिकपणे कर्म करून आणि समाधानाने जगायचा. कारण जेव्हा मनात स्वामींचे नाम, चेहऱ्यावर समाधान आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो, तेव्हा जीवन आपोआप सुंदर होऊ लागते. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत. तुमचा प्रत्येक अश्रू त्यांना दिसतो, प्रत्येक प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि प्रत्येक चांगल्या कर्माचा आशीर्वाद ते योग्य वेळी नक्कीच देतात. म्हणून श्रद्धा कधीही सोडू नका. कारण श्रद्धा जिवंत असेल, तर आशाही जिवंत राहते, आणि जिथे आशा जिवंत असते, तिथे स्वामींची कृपा नक्कीच उतरते. भक्त हो, स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याला जग जिंकण्याची गरजच उरत नाही.
कारण जग जिंकूनही मन हरले तर त्या विजयाला काहीच अर्थ नसतो. पण मन जिंकले, विचार शुद्ध झाले आणि श्रद्धा दृढ झाली तर माणूस साध्या जीवनातही राजासारखा आनंदी राहतो. म्हणून आजपासून बाहेरचे जग बदलण्यापेक्षा स्वतःच्या मनावर काम करा. तुमचे विचार बदला, तुमचा दृष्टिकोन बदला आणि प्रत्येक प्रसंगाकडे स्वामींच्या कृपेच्या नजरेने पाहायला शिका. भक्त हो, आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यात इतके व्यस्त असतो की स्वतःच्या जीवनाकडे पाहायलाच विसरतो. अमुक व्यक्तीने काय घेतले, तमुक व्यक्ती कुठे गेली, कोणाचे किती पैसे आहेत, कोणाचे किती यश आहे, या गोष्टींमध्ये मन गुंतून राहते. पण स्वामी समर्थ विचारतात, तू स्वतःला ओळखलेस का? कारण ज्याने स्वतःला ओळखले त्याला दुसऱ्यांच्या जीवनात डोकावण्याची गरज उरत नाही. त्याचा प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगले बनवण्यात जातो. भक्त हो, लक्षात ठेवा, देवाने प्रत्येक माणसाला एक वेगळे कार्य दिले आहे. म्हणूनच प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. जर गुलाबाने कमळासारखे होण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःचे सौंदर्य गमावेल. जर आंब्याच्या झाडाने वडाच्या झाडासारखे होण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच फळ देऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्यांसारखे होण्याच्या प्रयत्नात स्वतःची ओळख हरवू नका. स्वामी समर्थांनी तुम्हाला जसे घडवले आहे तसे स्वीकारा. तुमच्या गुणांवर विश्वास ठेवा, तुमच्या कर्तृत्वावर श्रद्धा ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. भक्त हो, आयुष्यात काही लोक तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात तर काही लोक तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी येतात. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याकडून संयम शिकायचा. जे तुमचा अपमान करतात त्यांच्याकडून नम्रता शिकायची. जे तुमची साथ सोडतात त्यांच्याकडून स्वावलंबन शिकायचे. आणि जे तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्यांच्याकडून प्रेमाची किंमत शिकायची. प्रत्येक माणूस हा स्वामींनी पाठवलेला एक धडा असतो. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. प्रत्येक अनुभवाबद्दल स्वामींचे आभार माना. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही येते ते तुला घडवण्यासाठी येते, मोडण्यासाठी नाही. म्हणून संकटांना शत्रू समजू नका. संकटे म्हणजे स्वामींची शाळा आहे. त्या शाळेतून जो धैर्याने शिकतो तोच पुढे जाऊन इतरांना आधार देण्यास सक्षम होतो. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या उद्या एखाद्या दुःखी माणसाला समजून घेण्याची ताकद देतील. म्हणून दुःखाला शाप समजू नका, ते स्वामींचे मौनातील मार्गदर्शन समजा. भक्त हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मनात कोणाबद्दलही कटुता ठेवू नका. कारण ज्या मनात द्वेष भरलेला असतो त्या मनात आनंद टिकत नाही. क्षमा करणे कठीण आहे, पण क्षमा केल्याशिवाय मन मोकळे होत नाही. स्वामी समर्थांचा भक्त सूट घेण्यावर विश्वास ठेवत नाही. तो न्याय स्वामींवर सोडतो. कारण त्याला माहीत असते की स्वामींचा न्याय उशिरा होईल पण अन्याय कधीच होणार नाही. भक्त हो, आजपासून एक नवीन सवय लावा. दिवसातून काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे मिटा, शांतपणे स्वामींचे नाम घ्या. तुमच्या श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करा. काही दिवसांनी तुम्हालाच जाणवेल की पूर्वी ज्या गोष्टींनी मन अस्वस्थ व्हायचे त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. कारण स्वामींचे नाम मनाला स्थिर करते, विचारांना शुद्ध करते आणि आत्म्याला शांततेचा स्पर्श देते. भक्त हो, शेवटी एकच सांगतो, आयुष्य फार मोठे नाही. ते राग, मत्सर, तक्रार आणि लोकांच्या मतांमध्ये वाया घालवू नका. हसा, प्रेम करा, क्षमा करा, सत्कर्म करा आणि स्वामींचे नाम घेत जगा. कारण शेवटी या जगातून जाताना पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी काहीही सोबत जाणार नाही. सोबत जाणार आहेत फक्त तुमची कर्मे, तुमची श्रद्धा आणि स्वामींच्या चरणाशी जोडलेले तुमचे प्रेम. म्हणून आज या क्षणी मनापासून एकच प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या हृदयात श्रद्धेचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवा. लोकांच्या बोलण्याने आम्ही कधीही खचू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ नये. आमच्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा, प्रत्येक शब्दात प्रेम आणि प्रत्येक श्वासात तुमचे नाम कायम राहू द्या. आम्हाला असे जीवन द्या की आमच्या कृतीतून तुमची शिकवण दिसावी. यापेक्षा मोठे सुख नाही, यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही आणि यापेक्षा मोठा आधारही नाही.